नमस्कार मित्रांनो, वेलकम टू जीआरडी स्टडी पॉइंट. जीआरडी स्टडी पॉइंट तुमच्याकरिता अजून एक नवीन जाहिरात घेऊन आलेला आहे. ही भरती समाज कल्याण नागपूर या विभागामार्फत काढण्यात आलेली आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर. पत्ता पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रद्धानंद पेठ, नागपूर 22. जाहिरात: अनुसूचित जाती व नवबुद्ध मुला मुलींची शासकीय निवासी शाळा वानाडोंगरी, वारेगाव, जिल्हा नागपूर या शाळेसाठी तासिका तत्वावर शिक्षक पदांची मुलाखतीद्वारे भरती राबविण्यात येत आहे. सदर शाळेकरिता शैक्षणिक सत्र 2024-25 या वर्षासाठी केवळ 11 महिने धडाडी तासिका तत्वावर इयत्ता 6वी ते 10वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी माध्यमातून सर्व विषय शिकविण्याकरिता शिक्षकांची खालील तत्वावर दर्शविल्याप्रमाणे आवश्यकता आहे. तर समोर पाहू शकता. नंबर 1, इयत्ता 9वी ते 10वी विज्ञान विषय. पात्रता BSc, MSc, BEd. 1 पद. दुसरा पद इयत्ता 9वी ते 10वी हिंदी BA किंवा MA BEd. 1 पद. इयत्ता 9वी ते 10वी मराठी सामाजिक शास्त्र BA किंवा MA BEd. 2 पदे. इयत्ता 6वी ते 8वी गणित आणि विज्ञान BSc किंवा MSc BEd किंवा BEd. 1 पद. इयत्ता 6वी ते 10वी कला शिक्षक कलेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. 2 पद. इयत्ता 6 ते 10वी पर्यंत संगीत शिक्षण MA संगीत, तबला, पेटी, बँड, ड्रम, गिटार इत्यादी साहित्य वाजवणाऱ्या प्रथम प्राधान्य दिला जाणार आहे. याकरिता 2 पदे आहेत. 7वे पद इयत्ता 6वी ते 10वी संगणक शिक्षण MSc कम्प्युटर सायन्स. 1 पद. टिप बघा. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार वेतन व मानधन शासनाकडून आर्थिक तरतूद मंजूर झाल्यानंतर मान्य होईल. वरील उपलब्ध पदसंख्येनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता 24/9/2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रद्धानंद पेठ, नागपूर, B विंग, पहिला माळा, रूम नंबर 101 येथे सकाळी 11 वाजता सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्षरित्या उपस्थित राहावे. उमेदवाराची निवड ही गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना नेमणूक दिल्यानंतर शासन नियमानुसार मानधन अदा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच मुलाखतीसाठी येणाऱ्या जेवढे पण स्टुडंट असतील त्यांना प्रवासाच्या भाड्यात शासनाकडून देण्यात येणार नाही. ते स्वतः खर्चाने त्यांना यावं लागेल. तर ही होती समाज कल्याण नागपूरची जानकारी. तर तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.